ए थांब थांब असता नाही आधीपासून बघा. नमस्कार मित्रांनो, मी आप्पा सातपुते आणि माझ्यासोबत आहेत रमेश कदम आणि आमच्या पाठीमागे आहेत भिगवणचे कलाकार दत्ताभाऊ गायकवाड सर आणि त्यांच्या पाठीमागे जे बसलेत ते राहुल राऊत सर. ते आज देश खुश आहेत. तर मी त्यांना म्हणालो चला मी तुम्हाला चहा पाचतो आणि जेव्हा आम्ही बारामतीमध्ये एंट्री केली खूप प्रसन्न असं वातावरण होतं, खूप छान असं वाटलं. आणि तसेच पुढे आम्ही चहा पिऊन शूटिंग करण्यासाठी जाणार आहोत. आणि आम्ही बारामती या ठिकाणी चहा पिण्यासाठी पोहोचलो. बारामतीमध्ये चहा घेतला यांनी फील केलं. चहा पिण्यासाठी लोकांची खूप गर्दी होती आणि चहा चांगली घेतला. आणि आमचे मित्र राऊत यांना खूप आवडला. आमचे मित्र गायकवाड यांनी चहा घेताना त्यांना चहा तिला पोळला वाटतो. फॉर्ममध्ये सक्षम मालक भिगवणवरून कलाकार म्हणून ते खूप आणि चहा पुढे आम्हाला त्यात आमचे मित्र दत्तू गायकवाड यांना फोनवर फोन येत होते. त्यासाठी ते खूप गायक होते चला लवकर पुढचा लवकर. तिथून पुढे फिरी करण्यासाठी ते गाडीवर बसून पुढे प्रवास चालू. आमचे मित्र रमेश कदम व बारामतीमधील खूप काही सांगत होते. बारामतीमधील वातावरण खूप प्रसन्न आहे. बारामतीमध्ये स्वराज्य शूटिंगसाठी आम्ही चाललेलो आहोत. आणि बारामतीमध्ये ज्या ठिकाणी शूटिंग चालू आहे त्या ठिकाणी आणि 2 मिनिटांमध्ये पोहोचणार आहोत. तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. आणि आम्ही या शूटिंग चालू आहे त्या ठिकाणी पोहोचलो. पोहोचल्यानंतर तिथे सर्व तयारी चालू होती. आणि आम्ही त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर चित्रपट शूटिंग कशी असते ते आम्हाला पाहायला मिळाले. आणि चित्रपटातील शूटिंग चालू होण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनिटं राहिले होते. आणि यात आम्हाला सांगितले की तुम्ही मेकअप करून घ्या. मेकअप करण्यासाठी दत्तूभाऊ गायकवाड आणि राहुल राऊत सर हे दोघेजण मेकअप करण्यासाठी बसले. त्यांचा मग छान असा सुंदर मेकअप झाल्यानंतर रमेश भाऊ आणि मी दोघे जण मेकअप करण्यासाठी बसलो. मेकअप करण्याची माझी पहिली वेळ होती त्यामुळे मला तो कसा येत होता. मेकअप झाल्यानंतर आमचा चेहरा फ्रेश असा चेहरा झाला. मला खूप छान वाटतं. आणि त्यानंतर मेकअप झाल्यानंतर सैराट चित्रपट यामध्ये आर्टिस्टचे पप्पा होते त्यांच्याबरोबर आम्ही फोटो काढले. त्यांच्याची राजवेट काढली. खूप छान वाटतं. त्यांच्याबरोबर सेल्फी काढले, फोटो काढले. आणि त्यांच्याबरोबर आम्हाला चित्रपटामध्ये भाग घेतला. आम्हाला खूप अभिमान वाटला. आणि तो भाग पुढील भागात मला दाखवत आहे. तर चॅनल सबस्क्राईब लाईक करा आणि अपडेट करा.